यामुळे विश्वंभर सातच्या कोवळ्या अंधारात घराच्या दिशेने पळत सुटला. त्यावेळी पायवाट असायची. पायवाट तुडवत बेधुंद पळत असताना दम लागल्यामुळे विश्वंभर एका पिंपळाच्या झाडाजवळ थांबला. पुढे 4 कच्च्या पायवाटा एकत्र येतात असं ठिकाण, ज्याला आपण चौक म्हणतो, ते चौक होतं. पण मंद मंद अंधारात त्या हवेत पसरलेला काहीसा धूर आणि जळलेला वास त्याला जाणवत होता. समोर चौकात एका लाल कापडावर कापलेली कोंबडी, हळद आणि कुंकू व एक बाहुली ठेवलेली होती. धापा टाकत टाकत तो त्या उतार्याकडे पाहत होता. त्यात त्याची नजर एका पानावर ठेवलेल्या 4 पेढ्यांवरती गेली. पेढा त्याची आवडती मिठाई असल्यामुळे त्याने कसलाही विचार न करता पेढा उचलला आणि आपल्या तोंडात टाकला आणि चालत तो आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याला माहीत नव्हतं, तो आता स्वतःसोबत एक अशी शक्ती घेऊन जात आहे ज्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी भयानक होणार होतं.